water rise in a capillary tube of radius r up to height h. The mass of water in a capillary is m. तर या केसमध्ये वॉटर राईज होणार आहे आणि त्याची जी रेडियस दिलेली आहे पहिल्या कॅपिलरी ट्यूबची त्याची रेडियस आर एवढी दिलेली आहे. हाईट जी आहे H1 ती किती दिली तर H एवढी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जे मास आहे M1 ते किती घेतले तर M इतकं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे the mass of water that will rise in a capillary of radius r/3 will be. तर रेडियस या ठिकाणी दिलेले तुम्हाला दुसऱ्याची रेडियस R2 तो किती दिलेला आहे तर r/3 एवढं त्याचं काय दिलेलं आहे तर रेडियस दिलेलं आहे आणि आपल्याला विचारलं आहे की त्याच्यामध्ये मास किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग त्याला आपण काय कन्सिडर करू M2 या ठिकाणी कन्सिडर करणार. तर हा क्वेश्चन 2024ला आणि 2022ला आलेला होता. याचं ए ऑप्शन आहे M, बी ऑप्शन आहे M/3, सी ऑप्शन आहे M/6 आणि लास्ट डी ऑप्शन आहे M/9. तर आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे रेडियस वगैरे दिलेलं आहे, मास वगैरे दिलेलं आहे. मग काम करू सर्वात पहिली केस आपण या ठिकाणी काय करणार आहे सॉल्व करणार आणि नंतर मग दुसऱ्या केसकडे आपण मूव्ह करू. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सर्वात पहिले आपण काय करू राईज ऑफ लिक्विडचा फॉर्म्युला या ठिकाणी राईट करू. ही जी दुसरी केस आहे तर ते आपण नंतरच राईट करू. आता फक्त आपण याला सॉल्व करणार आहे पुढे. तर सर्वात पहिले आपण घेऊ राईज ऑफ लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूब. तर याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे आणि याचा जो फॉर्म्युला आहे तर याचा फॉर्म्युला आहे H = 2t cos θ डिवायडेड बाय r/g. आता या केसमध्ये आपल्याला वॉटर राईज होणार आहे बरोबर का नाही. मग आता पहिल्या केसमध्ये तर Hच्या जागी आपण काय करू H1, टीचा काही बदल दिलेला नाही, आरच्या जागी R1, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. ओके. मग या ठिकाणी घेऊ फॉर वॉटर थिटा इज इक्वल टू किती असणार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री. ओके. मग याच्यात पुट करून टाकू. ओके. आणि अजून अँड पुट काय पुट करायचं H1च्या जागी H पुट करायचं, R1च्या जागी R पुट करायचं. बस या व्हॅल्यू आपण याच्यात पुट करून टाकू. देअरफॉर H1च्या जागी टाका H, त्याच्यानंतर 2t cos θ थिटाच्या जागी टाकलं 0 डिग्री डिवाइड बाय R1च्या जागी R टाकलेला आहे रो आणि करायला G. cos 0 डिग्री किती असणार तर cos 0 डिग्री 1. मग आपल्याला H भेटून जाईल. मग H इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 2t डिवाइड बाय r/g. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. याच्यात काय अडचण नसेल. आता दुसऱ्या केसमध्ये काय दिलेलं आहे R जो आहे तो किती तर r/3 इतका दिलेला आहे. पुन्हा आपण तोच फॉर्म्युला या ठिकाणी काय करू यूज करू. ओके. तर Hच्या जागी फक्त काय करायचं तुम्हाला H2 पुढे करायला 2t cos θ किती असणार 0 डिग्रीचा असणार डिवाइड बाय आरच्या जागी R2 रो इंटू जी. आणि वॉटरच त्या ठिकाणी राईज होणार आहे म्हणून आपल्याला काही चेंज करायची गरज नाही आहे. आता याचं पुट करू. पुट R2 जो आहे R2च्या जागी काय टाकायचं R डिवायडेड बाय 3 टाकायचं. मग बघा H2 इज इक्वल टू 2t cos 0 किती असतो 1, R2च्या जागी टाकला R डिवायडेड बाय 3 पुढे करायला रो जी. ओके. हे झालं तुमचं किती नंबरचं इक्वेशन सेकंड. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करू डिवाइड करून टाकू. ठीक आहे. मग आता नेक्स्ट केसमध्ये डिवाइडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन 2 काय आहे तर तो आहे H2 आणि इक्वेशन 1 काय तर इक्वेशन 1 आहे तुमचं H. ओके. H2ची व्हॅल्यू ही आहे तर त्याला आपण सॉल्व करू. तर R3 जो आहे तो कुठे येणार आहे वरती. ओके. मग 3 × 2t डिवाइड बाय काय असेल r/g. आणि जे इक्वेशन नंबर 1 दिसतं आहे त्याचं काय करा तर रेसिप्रोकल करून घ्या. म्हणजे काय भेटेल आपल्याला r/g आणि त्याला डिवाइड करायचं कशाने 2t. आता याच्या बऱ्याचशा टर्म कॅन्सल होणार जसं की 2t काय आला कॅन्सल, r/g पण काय आला कॅन्सल झाला
मग आपल्या इकडे जे रिमेनिंग राहिलं ते आपण या ठिकाणी राईट करू. मग H2 इज इक्वल टू फक्त 3 राहिलं आहे, मग 3 टाइम्स काय झाला H झाला. हे झालं तुमचं Hचं रिलेशन या ठिकाणी आपलं झालं. मग आपण Hने फाईन करा, आपल्याला काय फाईन करायचा, मास फाईन करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू. वी हॅव कोणता फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय काय असणार, व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता आपल्याला फाईन करायचं काय, मास फाईन करायचं आहे. मग मास इज इक्वल टू काय भेटायचं तर आपल्याला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. तर पहिल्या केसमध्ये मास जो आहे तो आपण काय घेणार m1. आता व्हॉल्यूम जर घेतला तर सिलेंडर आहे, सिलेंडरचं व्हॉल्यूम का असेल पाय r स्क्वेअर h. आरच्या जागी r1 घेऊ, h1च्या जागी h1 घ्या आणि डेन्सिटी किती असला रो. ओके. आता पुट करायचं आपल्याला, m किती आहे, m एवढाच आहे. ओके. पुट m1 इज इक्वल टू m, r1 इज इक्वल टू r अँड h1 इज इक्वल टू h. चला त्याचं पुट करून टाकू. m1च्या जागी आपण काय केलं, m पुट केलं, पुढे करायला पाय r स्क्वेअर h आणि आरायला रो. हे झालं तुमचं 3rd नंबरचं इक्वेशन. ओके. आता दुसऱ्या केसनुसार. ओके. अँड आता घ्यायचं आपल्याला काय m2 घ्यायचं. आता मास किती m2, त्याच्यानंतर पाय तसाच rच्या जागी काय करायचं r2चा स्क्वेअर करायचा, hच्या जागी h2 आणि काय घेतला रो. मग मास m2 तसाच ठेवा, पाय देखील तसाच ठेवा. r जो आहे r2 तो किती, तर r2 जो आहे तर तो आहे r/3. तर या ठिकाणी आपण ते पुट करून टाकू, r डिवायडेड बाय 3, पण त्याचं काय करायचं स्क्वेअर. आणि h2 किती आलेला आहे तर h2 आलेला आहे तुमचा 3h, तो आपण या ठिकाणी पुट करू आणि इंटू करायला रो. याला जर सिम्प्लिफाईड केलं तर आपल्याला भेटेल पाय तसाच, याचा स्क्वेअर करावा लागेल r स्क्वेअर, 3चा स्क्वेअर किती 9, पुढे राहिला 3h इंटू करायला रो. ओके. आता 3च्या टेबलमध्ये 9 आहे, 3 1 1, 3 3 किती 9. तर पुढे आता m2 आपल्याला भेटून जाईल आणि m2 किती भेटेल आपल्याला, m2 भेटेल आपल्याला पाय r स्क्वेअर डिवायडेड बाय 3, पुढे करायला h आणि रो. ओके. तर ही टर्म भेटली आपल्याला. तर याला आपण काय करू, इक्वेशन नंबर 4 या ठिकाणी आपण कन्सिडर करणार आहे. ओके. आता आपल्याला m2 फाईन करायचं, म्हणून इक्वेशन 4ला इक्वेशन 3ने काय करा डिवाइड करून टाका. नेक्स्ट केसमध्ये डिवायडिंग इक्वेशन नंबर 4 बाय इक्वेशन 3. इक्वेशन 4 काय, तर इक्वेशन 4 आहे तुमचा m2 आणि इक्वेशन 3 काय आहे m2ची व्हॅल्यू किती आहे तर पाय r स्क्वेअर h रो डिवायडेड बाय 3 आणि याचं काय करा तर रेसिप्रोकल करा. मग सगळं डिनॉमिनेटर येईल, मग 1 डिवायडेड बाय काय नाही तर तुमचं पाय r स्क्वेअर h रो. ओके. आता याच्यात बऱ्याचशा टर्म कॅन्सल होणार आहे, जसं की पाय कॅन्सल, r स्क्वेअर कॅन्सल, h कॅन्सल, रो कॅन्सल. ओके. मग आपलं काय राहणार आहे, फक्त जे रिमेनिंग आहे ते पुन्हा राईट करून टाका. मग काय राहिलं m2 डिवायडेड बाय m इज इक्वल टू 1/3. आपल्याला m2च फाईन करायचं. मग m2 इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला m डिवायडेड बाय 3 आणि याचं आपलं काय असणार आहे फायनल आन्सर. ओके. तर आता या ठिकाणी आपण ऑप्शन बघूया. m/3 हे ऑप्शन कुठं मॅच होतो आहे, तर या ठिकाणी तुम्ही जर ऑप्शन बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे, म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन बी असणार. ऑप्शन बी म्हणजेच काय m डिवायडेड बाय 3 हे त्याचं काय असणार फायनल आन्सर असेल.